अवैध दारू विरोधात पोलीस निरीक्षक सोनवलकर ॲक्शन मोडवर. बेलवंडी पोलिसांचा अवैध दारू अड्ड्यांवर छापा. श्रीगोंदा तालुक्यातील माठ गावात अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर बेलवंडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घोड नदीच्या पात्रालगत सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा टाकत पोलिसांनी तब्बल 1,12,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील माठ गावात हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत दीपक भास्कर पवार, रामदास प्रकाश पवार, अंकुश तानाजी पवार आणि संतोष तानाजी पवार सर्व राहणार माठ, तालुका श्रीगोंदा हे हातभट्टी लावून दारू तयार करत असल्याचे आढळून आले. या छाप्यादरम्यान कच्चे रसायन, तयार हातभट्टीची दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 1,12,000 रुपयांचा मुद्देमाल बेलवंडी पोलिसांनी जप्त करून जागेवरच नष्ट केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दादा क्षीरसागर, पोलीस नाईक शरद गांगर्डे, पोलीस कॉन्स्टेबल भोर विनोद पवार तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल विकास सोनवणे यांच्या पथकाने केली. अवैध दारू व्यवसायाविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही चालू राहणार असल्याचा इशारा बेलवंडी पोलिसांनी दिला आहे. प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन, श्रीगोंदा. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.